हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि ही माया राहते कंजूषाजवळच आणि त्याचा नाश करण्यासाठी राहते. कारण अंतसमयी मृत्यू होऊन जाईल, तो त्याचा उपयोग करू शकला नाही, मग त्याच्यात आस्था राहून जाते, मग तिथेच धक्के खात बसतो, प्रेत बनून नाहीतर सर्प बनून. आता परमात्म्याची अशी इच्छा असते की ही माया याची शत्रू आहे, ह्या मायेपासून याला भिन्न करतो आणि त्याला इतकीच देईन ज्याच्यात तो बुडून मरणार नाही, त्याचं काम चालू राहील, त्याच्यावर हा तरंगेल. असा विधी परमात्मा आपल्यासाठी करू इच्छितो, भक्तांसाठी. आता सगळे भक्त जितके आत्मा आहेत ते त्याचेच आहेत. मग ते आज कोणालाही पूजत असतील, परंतु त्याने तर काही मिळणार नाहीये. आणि त्याच्या दुःखात दुःखी मूळ मालक तर आपलेच होतात. त्याच्यापाशी इतकी संपत्ती होती नरसी नावाच्या एका शेठजीकडे की त्याला राजाकडून ड्राफ्ट बनवण्याचा आदेश होता, ज्याला हुंडी म्हणत असत. त्याला राजातर्फे एक मान्यता प्राप्त होत असे, त्याच्या संपत्तीचा अंदाज करून की हा इतक्या रुपयापर्यंतची हुंडी म्हणजे ड्राफ्ट बनवू शकतो. जसे यात्री लोक असत, शेठ किंवा व्यापारी लोक असत, ते कुठल्याही शहरात आपले पैसे अशा शेठजींकडे जमा करत असत. त्याचीच ते हुंडी बनवून घेत असत, ड्राफ्ट. आणि दुसऱ्या ज्या शहरात ज्या शेठजींची हुंडी मान्य असेल त्यांना जाऊन ती चिठ्ठी दिली जात असे, पावती, हुंडी. तर तो शेठ ते पैसे ठेवून घेत असे, त्यात जेवढे पैसे लिहिलेले असतील तेवढे तो देत असे. मग एका वर्षात किंवा 6 महिन्यात ते सगळे शेठ आपापल्या पैशांची अदलाबदल करून घेत असत. कोणाचे इकडून आले, कोणाचे तिकडून आले, अशी हुंडी चालत असे. आणि तो इतका कंजूस झाला होता की दान करत नसे. त्याची पत्नी म्हणाली, चला गंगा स्नान करून येऊ. सगळे चालले आहेत, माझी पण इच्छा आहे. आधी तर नकार दिला, इथेच स्नान कर ना, 2 लोटे पाणी घे, कशाला जायचं इतक्या दूर. तिने जास्त हट्ट केल्यावर म्हणू लागला, पायी जाऊया. तिने विचार केला, पायी तर पायी, निदान तिथपर्यंत जाऊ तर. आता पायी गेला गंगेच्या स्नान घाटावर स्नान करायला. तिथे जेव्हा स्नान करू लागला, परमात्मा आले एका ब्राह्मणाच्या रूपात आणि म्हणू लागले, शेठजी काही दान करा, स्नान करायला आले आहात, स्नानाचं पुण्य तर तेव्हाच मिळेल, ब्राह्मणाला काहीतरी दान द्या. आता शेठ म्हणू लागले, नरसी, अरे ब्राह्मणा, इथे तर मी थोडेच पैसे घेऊन आलोय, कामापुरते, खाण्यापिण्यापुरते. तुम्हाला पैसे हवेत ना, तिकडे या माझ्या घरी. आधी भगवान म्हटले की भाई इतक्या लांब कसा येऊ, काही पैसे द्या. म्हणाला, नाही, 1% देईन आणि 1% लिहून घे माझा, आणि तिकडे आलो घरी की देईन. इथे नाही देणार, मी तर फक्त माझ्या वाटखर्चापुरते आणलेत. त्याची पत्नी म्हणाली, द्या पैसे ते जवळ ठेवलेले. म्हणाला, तू गप्प बस, काय बोलू नकोस. आता तो स्नान वगैरे करून घरी आला. आता तो घरात प्रवेश करत होता. नरसी शेठ कंजूष. पाठोपाठ परमात्मा पोहोचले एका सेकंदात. त्याने तर 1 आठवडाभर प्रवास केला असेल, ते एका सेकंदात आले आणि जाताच दार वाजवलं आणि म्हटलं नोकराने की बोला, कसे आहात ब्राह्मण, की बाई शेठजींनी माझा 1% दान करायचा वायदा केलाय, तो त्यांना सांगा, माझा 1% देऊन टाका, मी आलोय. मग त्याने जाऊन सांगितलं नोकराने की शेठजी, एक ब्राह्मण म्हणतोय की तुम्ही दान करण्याचा वायदा केला होता, 1%, ते दान दक्षिणा घेण्यासाठी ब्राह्मण आला आहे दारावर. आता नरसीने विचार केला, भाई हा तर मागेच लागलाय. मग त्याने असं म्हटलं की त्याला असं सांग, उद्या देईन, आता मी थकलोय. आता नोकराने सांगितलं की उद्या देतील ते. तर ठीक आहे, चला उद्या देईल, काही हरकत नाही. तिथे बाग होती शेठजीची, त्या बागेत अंथरलं वस्त्र
भगवानांनी आणि लवंडले. आता तो शेठ म्हणाला, गेला का तो? तो सांगू लागला, नोकर, तो तर बागेत झोपलाय तुमच्या. सकाळी परत आला. म्हणाला की शेठजींना सांगा माझा टाका द्या, दान द्या. आता नरसीजींनी विचार केला की आज तर हा एका टाक्यावर अडूनच बसलाय आणि माझ्या मागेच लागलाय, नाहीतर उद्या 10 रुपये मागेल. ह्याला तर राईच पाहिजे. मग त्या शेठने नोकरांना म्हटलं की त्याला जाऊन सांग त्या ब्राह्मणाला, त्या संताला, की आमचे शेठजी अत्यवस्थ झाले आहेत आणि स्वस्थ होऊन जातील 10 दिवसात, मग ये, मग देतील. आता त्याने येऊन आदेश ऐकवला. परमात्मा म्हणाले, भाई ठीक आहे, एवढी ये जा कशाला, परत एवढ्या लांबून कुठून येणार, स्वस्थ होतील तेव्हा देतील. तिथेच जाऊन परमात्म्याने वस्त्र अंथरले बागेत. आता शेठने विचारले, गेला का तो मूर्ख? म्हणाले, नाही होतो तर म्हणतोय ठीक आहे, स्वस्थ झाल्यावर देतील ना, आता घेऊनच परत जाईन. आता शेठने विचार केला, भाई चांगलंच भूत चिकटलंय हे. त्याने आपल्या नोकरांना सांगितलं 2-3 दिवसांनंतर की असं सांग की शेठजी मेले. आता नोकराने जाऊन सांगितलं की भाई हे ब्राह्मण, हे विप्रजी, आमच्या शेठजींचा देहांत झाला. फार वाईट झालं, थकून आले होते, प्रवास करून आले होते असे आणि वारले. परमात्मा म्हणाले, काही हरकत नाही, आमचा यजमान होता, आता तर लाकडे देऊनच जाईन. आता असा थोडाच जाईन, त्याला तर लाकडे जाळूनच जाईन. आता त्याने शेठला जाऊन सांगितलं की तो असं म्हणतोय की लाकडे जाळूनच जाईन. शेठजी म्हणाले, तुम्ही असं करा, माझी तिरडी तयार करा आणि लाकडं शोधायला सुरुवात करा. आता त्यांचे 5-7 नोकर लाकडं गोळा करू लागले. आता एवढा मोठा शेठ मरतो म्हटल्यावर सारा गाव एकत्र होईल, मूर्ख बनवतोय तो. त्या 5-7 नोकरांनी बरीच लाकडे गोळा केली आणि आपली तिरडी उचलून चालू लागले. परमात्म्याने पण उचलले एक मोठे लाकूड आणि जाऊन ठेवलं त्याच्या छातीवर. त्याला झोपवलं होतं चितेवर आणि त्याने सांगून ठेवलं होतं, आग लावू नका. तर परमात्मा म्हणाले की भाई शेठजी, तुम्ही जिंकलात, मी हरलो, पण भाई आत्मघात करू नका. आम्ही माफ केला तुमचा टाका, नाही घेणार आम्ही आज नंतर. तुम्ही उठा, मरू नका. म्हणाला, खरंच? म्हणाले, हो खरंच. मग उठला. नोकरांना म्हणाला, सगळी लाकडं गोळा करा, चला परत. मागे छोटे मोठे पडले होते ना तुकडे, तेही आपल्या धोत्रात घेतले आणि सगळे घेऊन निघाला. इतका कंजूष होता, पण दान केलं नाही. आता परमात्म्यांना माहीत होतं माझा प्रिय आत्मा ह्यात बुडून मरेल. एक पुत्री होती, तिचं लग्न करून दिलं होतं आणि तिला मुलबाळ नव्हतं आणि मूर्ख माणूस त्याला चिकटून बसला होता, बिनज्ञानवाला. आता परमात्मा आपल्या बाळाच्या हितासाठी माहीत नाही म्हणतात काय काय कार्य करतो, कसे चरित्र करतो. आता काय झालं, दुसऱ्या दिवशी शेठजी निघाले चक्कर मारायला, कारण इतके दिवस बंद होतं फिरणं. सकाळी सकाळी फ्रेश होण्यासाठी लांबपर्यंत फिरायला गेले. आता काय झालं, जेव्हा तो फिरायला निघून गेला तेव्हा परमात्म्याने त्या शेठजी नरसीचं रूप घेतलं आणि घरी आला. आधी नोकरांना सांगितलं की भाई तो बहुरूपी आहे आणि आज तो माझं रूप घेऊन येईल आणि जर तो इथे आला तर आधी प्रेमाने सांगा आणि नाहीच ऐकलं तर 2 फटके द्या. आता असं सांगून भगवान त्याच्या घरात निघून गेले. पाठोपाठ शेठ येणारच होता. नोकर तर उभेच होते. त्यांनी पाहिलं, हा तर आला, हा बहुरूपी आला. आणि तो तर आपला निश्चिंत होऊन निर्भयपणे. तर ते म्हणू लागले की ए भक्ता, आहेस तिथेच थांब, आत येऊ नकोस. तर तो म्हणू लागला, ए काय बोलतोयस तू, ए फलाण्या काय बोलतोयस तू, भांग प्यायलास का तू, ओळखत नाहीस का मला? म्हणाले, ओळखलंय तुला आम्ही, तिथेच उभा राहा. आज आदेश दिलेत आमच्या शेठजींनी, तू खूप दुःखी केलेस आमच्या शेठजींना. कधी ब्राह्मण बनून येतोस, कधी काय, तू त्यांचं रूप घेतलेस आज. आणि आज आदेश वेगळा आहे भाई, तुला लाठी मारेन पुढे आलास तर. थिजून थांबले लालाजी. म्हणाले, काय गडबड झाली बुवा? तेव्हा त्याने विचारलं, कोण आहे हे, काय म्हणताय तुम्ही? की आमचा शेठ आत आहे, तो आत्ताच आलाय आणि त्याने आम्हाला सांगून ठेवलंय की आज तुम्ही त्यांचं रूप घेऊन येणार आहात. तू निघून जा इथून, यातच तुझं भलं आहे. आता लालाजीला समजून चुकलं की प्रकरण वाढवणं चांगलं नाही होणार.
आणि ह्याने माझं रूप घेतलंय. जाऊन राजाकडे अर्ज दिला की एका ठगाने माझं रूप घेऊन माझी संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला आहे. तो माझ्या घरात बसलाय. आता वेळेचं महत्त्व ओळखून दोघांना लगेच न्यायालयात बोलावलं, हजर केलं दुसऱ्याच दिवशी. आता शेठजी आपलं एक जे रेकॉर्ड होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलं वगैरे. दोघे एकत्र आले तिथे कोर्टात. तर जजने विचारलं की काही पुरावा द्या. ही वही आमच्याजवळ आहे. ह्याच्यात असा एखादा लेख दाखवा ज्यावरून आम्ही ओळखू शकू की तुम्ही असली आहात की नकली. त्या असलीला ज्याने अर्ज केला होता त्याला विचारलं की भाई तू सांग. तो म्हणाला की मी एक घर बनवलं होतं, त्यात एवढ्या कड्या लावल्या होत्या, ह्याच्यात लिहून ठेवलंय. आणि मुलीचं लग्न करून दिलं होतं, त्यात इतके पैसे खर्च केले होते कन्यादानासाठी, ते पण लिहून ठेवलेत. अजून माझ्या लक्षात नाही. ह्याच्यात तर अजून भरपूर लिहिलंय, अजून सांग. तेव्हा जे परमात्मा बनले होते नकली शेठजी, तसे तर ओरिजिनल आहेत भगवान, सगळ्यांचे मालिक आहेत. तर जो नकली होता त्याला विचारलं, भगवंताला विचारलं की सांग याच्यात काही पुरावा. तर परमात्म्याने मागच्या पानापासून सुरुवात केली सांगायला. ऐका बाबा, उघडून पहा. त्यांनी पाहिलं, सर्व ऐकू लागले. 4-5 पानं सलग वाचली. तर कोर्टाने नकलीला असली सिद्ध केलं आणि असलीला नकली आणि म्हणाले पळ जा इथून, तू खोटारडा आहेस. आता लालाजींपुढे समस्या उभी राहिली की आता काय करू. कळत नाही कोणत्या जन्माचा वैरी होता हा माझा, आणि ह्याने माझी सगळी संपत्ती बळकावली. बसला जंगलात जाऊन डोक्याला हात लावून. आणि कारण की माणूस जेव्हा अशा अडचणीत असतो तेव्हा देवाचीच आठवण काढतो. देव तिथे पोहोचलेच लालाजींच्याच रूपात, आणि म्हणू लागले की भाई शेठजी बोल, ती संपत्ती तुझी होती की माझी. आजपर्यंत होती तर माझीच, पण तू नाश केलास. तू वैरी कुठल्या जन्माचा होतास. हे म्हणाले मी वैरी नाही, मित्र आहे तुझा. निकम्मे, ही आधी पण माझीच होती आणि आजही माझीच आहे. तू अजाणतेपणे स्वतःची समजत होतास. जर आत्ता तुझा मृत्यू झाला असता 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, तर कुठे होती तुझी ही. नालायक कुठला. आणि तुझी इतकी संपत्ती मिळवलीस, इतकी पापं जमा केलीस, ती काय डोक्यावर घेऊन जाणारेस. आणि ही कोण भरेल तुझी माया. हे तुझे भाऊबंद बसलेत, ते वाट पाहतायत कधी हा मरेल, जेणेकरून आपल्याला आपला वाटा मिळेल. तुला काय मिळेल बुद्धू. भक्ती केली नाहीस पूर्ण आयुष्य, हे धन गोळा केलंस. आणि मग परमात्म्याच्या वचनात तर शक्ती पण असते. एकदम डोळे उघडले आणि म्हणाला कोणालाच देणार नाही. म्हणाले मग काय करशील तू आता. ह्या नरकात थोडाच ढकलीन माझ्या बाळाला, पुढे कोण जाऊन पडेल. तर पाय धरले. परमात्मा म्हणाले तुला परत देऊ शकतो, पण एका अटीवर. जर तू ही सगळी धर्मपुण्यात घालवलीस तर तुझी पापं कमी होतील. म्हणू लागला तुम्ही एकदाच दया करा माझ्यावर, एकदाच परवानगी द्या, सगळी मी फुंकून टाकीन. म्हणाले फुंकू नकोस, दान कर. आता त्याला परवानगी दिली की जा तू. आला. त्याच दिवसापासून भंडारे सुरू केले. जसंही त्याने दानधर्म सुरू केला खूप फरक पडला. आणि आपल्या पत्नीला घेऊन झोपडी बांधून गावाच्या बाहेर राहू लागला. आधी तर सगळं जग त्याचा आदर करत होतं, कारण मायेची पूजा होतेच. आणि मग त्यांना वाटू लागलं की हा तर मूर्ख आहे, ह्याने नाश केला. सगळ्यांनी तोंड फिरवलं, रिश्तेदारांनी नाश केला. बाबाजीचं ऐकून ब्राह्मणाच्या बोलण्यात आला, सगळा नाश केला, सगळं उधळून लावलं. आता काय झालं की 4 संत होते, भक्त. त्यांना जायचं होतं द्वारकेला. आणि आधी याची हुंडी चालत होती, नरसीची ड्राफ्ट बनवत असे. गावात गेले, विचारलं की नरसी भक्ताकडे आम्हाला जायचंय, नरसी शेठकडे, आणि ही हुंडी बनवायची 500 रुपयाची. आता गावात असे सर्व प्रकारचे लोक असतात. काहींनी त्यांना चुकीचा मार्ग दाखवला की शेठजींनी आजकाल वैराग्य घेतलंय आणि एका जंगलात झोपडी बांधून राहतात आणि तिथूनच सगळा कारभार पाहतात. तिथे जा, तिथे बनवून घ्या. आणि त्यांना अजून सावध केलं होतं की भाई तो नखरे करतो खूप, बऱ्याच वेळा सांगितल्यावर बनवेल. आता तो काही हुंडी लवकर बनवणार नाही, खूप धन जमवले त्याने, आणि तो नखरे खूप करतो.
आता ते साधू संत गेले आणि म्हणाले, नरसी कोण आहे, कुठे जाऊ भाई? की हा दास आहे नरसी, की घ्या शेठजी, आमचे 500 रुपये ठेवले चांदीचे आणि आमची हुंडी बनवून द्या, ड्राफ्ट बनवून द्या. नरसीजी म्हणाले, महात्म्यांनो, आता माझ्याकडे ते अधिकार राहिलेले नाहीयेत, सरकारने काढून घेतलेत, माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि तुम्ही दुसरीकडून बनवून घ्या. मग ते चौघेही म्हणू लागले, अरे ही तर कमाल झाली, शोधत शोधत इथे आलो आहोत आणि तू नखरे करतोयस? गावकरी बरोबर सांगत होते, तू आधीचा नरसी राहिलेला नाहीयेस. आता शेठजींनी विचार केला, हे साधू संत आहेत, त्यांनी शाप देऊ नये, यांच्या वचनात शक्ती असते. घाबरला तो, म्हणू लागला आणि विचार केला की गावकऱ्यांनी तर माझी चेष्टाच सुरू केली आहे, आता जास्त द्विरुक्ती होईल. म्हणू लागला, ठीक आहे महात्म्यांनो, ठेवा. एक कागद मागवलं त्यांच्याकडून, एक कागद घेऊन या आणि लिहून दिलं. कोणाच्या नावाने? तो कृष्णाचा पुजारी होता, सावळा शेठ. सावळा म्हणजे काळा, कृष्णाचा अर्थच काळा होतो, म्हणजे सांवरिया सेठ. आणि कुठे जाणार आहात तुम्ही? द्वारका. द्वारकेमध्ये एक सांवरिया नावाचा शेठ आहे, तो तुम्हाला हे पैसे देईल. आणि त्याने त्याची मोहर मारली, लिहिलं, सही केली, आपला दास आणि नरसीदास. आता तो कागद घेऊन ते पोहोचले द्वारका नगरीला. तिथून काय केलं शेठजीने? त्या 500 रुपयाचे त्याचवेळी खाण्याचं भंडाऱ्याचं सामान मागवलं आणि त्याचा भंडारा केला. त्यात आसपासचे वाटसरू गावकरी सगळे जेवून गेले. साधू संत बोलावले, कारण त्यांना द्वारकेला पोचायला 1 हप्ता लागणार होता. त्या दरम्यान याने भंडारा ठेवला आणि सर्व भंडारा केला, सर्व पैसा खर्च केला पूर्णपणे. जे काही 500चं सामान आणलं होतं ते सर्व वाटून टाकलं. आता तिकडे त्यांनी विचारलं महात्म्यांनी, भक्तांनी, संतांनी, तिथल्या शेठजींना की कोणी सावरिया नावाचा कोणी शेठ आहे, त्याच्याकडून आम्हाला पैसे घ्यायचे आहेत, हुंडी वटवायची आहे. त्यांनी पाहिलं कोणी बनवली आहे, तर नरसीजींनी. ते हसू लागले सगळे लाला लोक. अरे हा तर कंगाल झालाय, ह्याचं तर दिवाळं निघालंय, त्याने तर बसल्या बसल्या तुम्हाला लुटलंय, 500 रुपयांना फसवलंय त्या चोराने, त्याची हुंडी चालत नाही. आता ज्याच्याकडे ते जायचे ते हेच उत्तर द्यायचे. त्यांनी विचार केला, माणूस तर तसा वाटत नव्हता, चोर तर दिसत नव्हता, तो तर मनाच करत होता, आपणच जबरदस्तीने बनवून घेतली. तर त्यांना दोष तर नाही दिसला त्याच्यामध्ये, पण तिथे कोणी सावरिया नावाचा शेठ नाही भेटला. तर नगराच्या बाहेर जाऊन बसले की भाई हे काय होऊन बसलं, देवाला परमात्म्याला हेच मंजूर असेल मग, असा विचार करत होते. तिकडे नरसीजींचे डोळे उघडले होते. मालकाच्या दयेनं इतका दानधर्म केल्यानंतर देव त्या पुण्यात्म्याला तळहातावर ठेवून घेतो. त्याने पाहिलं साधू संतांना येऊन भगवानाने पैसे दिले नाहीत, हुंडी त्याची वटवली नाही. काय कारण असेल? माझ्या साधनेत काही कमी राहिलीये का? त्याने काय पाहिलं, आपल्या पत्नीला विचारलं की 500 रुपयांचं जे सामान आणलं होतं त्यातलं काही शिल्लक तर नाहीये ना? तर त्याची पत्नी म्हणाली, नरसीची पत्नी म्हणाली की ज्या रोट्या बनवत होते मी, आणि त्या रोट्या बनवताना जे सुकं पीठ वापरलं जातं ते थोडंसं शिल्लक आहे. त्याला आपल्या देशी भाषेमध्ये पलोत्थण म्हणतात, पलोत्थण. तर ते थोडंसं पीठ शिल्लक राहिलं आहे, बाकी तर सगळं वाटून टाकलंय. नरसीने म्हटलं की त्याची रोटी बनव. तिने त्याची कणिक भिजवून रोटी बनवली, कसे तरी पाण्याने हात ओले करून, तर त्याच्या 4 रोट्या बनल्या. तर ते परमात्मा स्वतः तिथे आले एका साधू रूपामध्ये. ते परमक्षर ब्रह्म म्हणतात, 100 छल छिद्र मैं करूंगा अपने जन के काज. दारात येऊन म्हणू लागले, भाई नमस्कार, राम राम. शेठजी म्हणाले, महाराजजी रोटी खा, भूक लागली असेल. हो बाबा, भूक लागली आहे. तर बसून तिथे एका गल्लीत त्याच्या झोपडीच्या समोर आणि रोटी पाण्याबरोबर 4 रोट्या खाल्ल्या, खाऊन निघून गेले. आता काही वेळानंतर काय पाहिलं, ते पूर्ण परमात्मा एका सांवरिया नावाच्या शेठ, मारवाडी शेठासारखं रूप बनवून, म्हणजे मोठं पागोटं डोक्यावर, धोतर, 2 टांगी, हातात वही आणि कानावर कलम, आणि पोहोचला भक्तांच्या जवळ. त्यांना म्हटलं, कसे बसले आहात महात्म्यांनो? त्यांनी पाहिलं, का बसलोय काय म्हणताय शेठजी, आमच्या बाबतीत असं असं घडलंय.
आणि एक नरसी नावाचा शेठ होता आणि आम्ही त्याच्याकडून, तो तर चांगला माणूस आहे, परंतु आमच्याबरोबर तर गोष्ट विपरीत झाली. आम्ही त्याला 500 रुपयाची हुंडी बनवायला सांगितली. तो मनाई करत होता, पण आम्हीच त्याला खूप आग्रह केला. त्याने कुठल्या कारणाने, कुठल्या दबावाखाली येऊन लिहून तर दिली, पण इथे तर कोणी सांवरिया नावाचा शेठ नाहीये. पण आम्हाला विश्वास आहे त्या भक्तावर की आमचे पैसे सुरक्षित मिळतील, तिथे ठेवलेले असतील, जाऊन घेऊ. पण इथे तर आमचं काम बिघडलं. आम्हाला तर कोणी रोटी दिली नाही. विचार केला होता इथे फिरू, आपलं आठवडा 10 दिवसांचा टूर प्रोग्रॅम बनवून आलो होतो. आम्ही तर दुःखी झालो बाबा. इथे कोणी सांवरिया नावाचा शेठ सापडलाच नाही. तर परमात्मा म्हणतायत की कुणी सांगितलं तुम्हाला? भक्तांनो, मी आहे तो. तर म्हणाले, सारे द्वारकातले सावकार नाही म्हणत होते. म्हणाले चला तिकडेच जाऊया. आता जे ते लाला लोक चेष्टा करत होते भक्ताची, हसत होते, खी 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 करून हसत होते, फसवलं फसवलं, चौकात जाऊन सांगितलं की इथे चादर अंथरा तुमची भक्तांनो. आणि परमात्म्याने बांधलं गाठोडं 500 रुपयांचं. 1-1 रुपया असा खणखण वाजवून टाकला. असे खणखण वाजवले. म्हणाले घ्या मोजून. 1, 2, 3, 4 असे वरून खणखणीत वाजवत होते वरून, जेणेकरून बघावं सगळ्या द्वारकावाल्यांनी की सांवरिया शेठ कुठून आला बाबा. आणि 500 रुपये देऊन टाकले. आणि काय म्हणाला की भाई भक्तांनो, आता जा ना तुम्ही नरसिंहजींकडे, त्याला हे सांगा की किती तुला हव्या तेवढ्या करोडो हुंड्या पाठवून दे, दास हजर असेल. आणि सांगा त्याला नेहमीच हा दास त्याचा हजर असेल इथे. बोलो सतगुरुदेव. नरसिंह जी की हुंडी झाली वो सांवळ सा कहाया, ज्योति का ब्याह भया जब भात भरण को आया. तोच परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, आत्तापर्यंत जसे आपण कुठल्याही देवाची भक्ती करत होतो, आम्ही मानत होतो हे करत आहोत, नाही. जगत का पेखणा पेख्या, धणी का नाम न लेखा. हा कबीर परमात्मा आपल्या सगळ्यांना सांभाळून घेतो. असा त्यांच्या दुःखांचं निवारण करतो. भक्तांच्या कारणे ते म्हणतात, जो जन मेरी शरण में ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब लग धरती आकाश. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, गुरुमालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली. सत्संगाला आल्याने प्राण्याला हे ज्ञान प्राप्त होतं की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, ह्या जगात आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे, आपण करायला काय पाहिजे होतं आणि आपण करत काय आहोत. जोपर्यंत आपण सत्संगात येत नाही तोपर्यंत आपण आपल्या परंपरागत क्रियांना करूनच संतुष्ट राहतो, कारण त्याच क्रिया पूर्ण समाज करत असतो. जेव्हा आपण सत्संगाला येतो, संतांचे परमात्म्याचे विचार ऐकतो, सद्ग्रंथांमधील ज्ञान ऐकतो, तेव्हा समजतं की मानव शरीर आपल्याला कशासाठी प्राप्त झालं होतं आणि आपण त्याचा किती सदुपयोग वा दुरुपयोग करत आहोत. पुण्यात्म्यांनो, दास बऱ्याचदा सांगतो की विश्वात जर कुठे सत्संग असेल तर तो सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्येच. ह्या व्यतिरिक्त जिथे कुठे हे श्रद्धाळू सत्संग समजून जातात, त्या संतांचे विचार ऐकतात, ऋषी महर्षी मंडलेश्वर आचार्य शंकराचार्यांचे जे विचार ऐकतात,
तो सत्संग नाहीये. जे ज्ञान शास्त्रविरुद्ध असते ते व्यर्थ असते. जसे विद्यार्थी शिक्षण ग्रहण करण्यासाठी शिक्षकाकडे जातात, विद्यालयात जातात, आणि टीचरचं कर्तव्य असतं की तो अभ्यासक्रमानुसारच मुलांना शिक्षण देईल, शिकवेल. आणि जर शिक्षक आउट ऑफ सिलेबस ज्ञान देत आहे तर तो शिक्षक चांगला नाही, तो अध्यापक चांगला नाही. पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत ते अध्यात्म मार्गाचा सिलेबस आहेत, पाठ्यक्रम आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 व 24 मध्ये स्पष्ट केलं आहे ह्या पवित्र शास्त्राने की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात, मनमानी पूजा करतात, ज्यांचं सद्ग्रंथात प्रमाण नाहीये, तर त्यांना ना कुठली सिद्धी प्राप्त होते, ना त्यांची गती होते, आणि ना त्यांना काही सुख प्राप्त होतं, अर्थात व्यर्थ. गीतेच्या 16व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, ह्यामुळे तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये सद्ग्रंथ शास्त्रच प्रमाण आहेत. ह्या व्यतिरिक्त कोणाच्या लोकवेदावर विश्वास ठेवू नका. जे भक्तीचे कर्म करायला हवेत आणि जे करायला नकोत ते सद्ग्रंथातच प्रमाण आहेत. दुसऱ्या कोणी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान परमेश्वर स्वतः येऊनच प्रदान करतात. परमात्म्याच्या विधानात, परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय की तो परमेश्वर आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाशी परिचय करून देतो, आणि त्या परमेश्वराच्या द्वारा दिल्या गेलेल्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान असते ते कोरे अज्ञान असते. तर पुण्यात्म्यांनो, ह्या दासाद्वारे तोच सत्संग तुम्हाला ऐकवला जातो जे परमेश्वराने स्वतः येऊन 600 वर्षांपूर्वी काशी शहर बनारसमध्ये प्रकट होऊन आपल्या प्रिय आत्म्यांना ऐकवलं होतं. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याविषयी माहिती आपण कुठून ग्रहण करतो आणि कुठून आपल्याला हे ज्ञान दिलं जातं? जितकेही आपले धर्मगुरू होते ते असं म्हणत असत की आम्ही वेद, गीता आणि पुराणातून आपल्याला हे ज्ञान परमात्म्याचं ऐकवत आहोत. आम्हाला खूप आनंद होत होता की परमात्म्याविषयीची माहिती पवित्र वेदांमध्ये, पवित्र श्रीमद भगवद्गीतेमध्ये, पवित्र पुराणांमध्ये विद्यमान आहे. आणि आपले धर्मगुरू हे बरोबर सांगत असतील, कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आहे. परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळी असं म्हणत होते परमात्मा की हे गुरु जे आहेत ते खोटारडे आहेत. हे तुमचे धर्मगुरू तुमच्या सद्ग्रंथांशी पण परिचित नाहीयेत. आदरणीय धरमदास साहेबजी जे परमात्म्याचे शिष्य झाले, त्यांना सचखंड दाखवला, सतलोकात घेऊन गेले. त्याच्या आधी धरमदास साहेबजी श्रीकृष्ण, श्री विष्णू, श्री शंकर भगवानांचे उपासक होते. आणि ते असं ऐकत असत त्या धर्मगुरूंकडून की आम्ही जे ज्ञान देत आहोत की श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान हे पूर्ण परमात्मा आहेत, हे अजर अमर आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होत नाही. तर आम्ही असा विचार करत असू की हे बरोबर सांगत असतील. ह्याच ज्ञानावर आधारित होते आदरणीय धरमदास साहेबजी.
आणि ज्यावेळी परमात्मा त्यांना आपल्या विधानानुसार येऊन भेटले, त्यांना तत्वज्ञान समजावण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच धरमदासजींना हे ज्ञान पचलं नाही. खूप वेळा परमात्म्याने त्यांना समजावलं. मग शेवटी परमेश्वराने आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवला, आपले निजस्थान सतलोक, जिथे देव राहतात आणि जिथे आपण सर्व राहत असू, ते स्थान दाखवलं. आणि त्याबरोबरच श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजींचे ते लोक दाखवले आणि बरोबरच स्वर्ग आणि नरकाशी परिचित करवलं. त्याच्याबरोबरच ब्रह्मलोकातही परमात्मा त्यांना घेऊन गेले आणि जिथेही भगवान कबीरजी परमात्मा जात असत, सगळे देव त्यांचा उभे राहून सत्कार करत असत. मग परमेश्वर सचखंडावर घेऊन गेले सतलोकात. तिथे परमात्म्याला वास्तविक रूपात पाहिले. कबीरजींना जेव्हा धरमदासजींच्या आत्म्याला परमात्म्याने परत सोडलं, तेव्हा धरमदासजींनी म्हटलं होतं, हे भगवान, आता तुमच्या कृपेने तुमचा दास परिचित झालाय की आपणच पूर्ण परमात्मा आहात. हे भगवान, हे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी हे तर आमच्यासारखेच जीव आहेत. त्यांचा जन्ममृत्यू होतो. त्यांनी स्वतः स्वीकारलं भगवानांच्या समोर. तर ह्यावरून सिद्ध झालं की परमात्मा हे वेद आणि जितके सद्ग्रंथ आहेत, हे कतेब आहेत, म्हणजे पुराण आहेत, हे सगळे खोटे आहेत. कारण आमचे धर्मगुरू असं म्हणतात की पुराणात लिहिलंय की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कोणी मातापिता नाहीत, ते अजर अमर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. ते आम्हाला सांगतात की वेदांमध्ये लिहिलंय की ब्रह्मा, विष्णू, महेश हे समर्थ शक्ती आहेत आणि दुर्गेची पूजा केली पाहिजे. हे आम्हाला सांगतात की वेदांमध्ये लिहिलं आहे एकादशीचं व्रत केलं पाहिजे. हे भगवान, ह्यावरूनच सिद्ध होतंय की परमात्मा तर आपणच आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश नाशवान आहेत. तर ह्यावरून हे सिद्ध झालं की हे वेद आणि हे कतेब, म्हणजे ही सर्व धार्मिक पुस्तके, ही खोटी आहेत. परमेश्वर कबीर देवजींनी म्हटलं की नाही, असं नाहीये. ये वेद कतेब झूठे डी भाई, और झूठे हैं जो समझे नाही. खोटे तर तुमचे हे धर्मगुरू आचार्य ते शंकराचार्य हे खोटे आहेत, ज्यांना वेद आणि पुराण समजले नाहीत. हे परमात्म्याला निराकार म्हणतात, वेद परमात्म्याला साकार म्हणतात. हे श्री विष्णूच्या वर कोणाला भगवान मानत नाहीत, त्यांना अजरामर मानतात. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजीला समर्थ शक्ती मानतात. यांच्याच राम आणि श्रीकृष्णाची पूजा करतात आणि करवून घेतात, जेव्हा की त्यांच्या चरित्रात लिहिलंय की ते नाशवान आहेत. आणि पुराणांमध्ये पण असंच लिहिलंय धर्मदास. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला थोडंसं वेदांशी परिचित करवतो आहे. पुण्यात्म्यांनो, ही दया केली परमेश्वराने. आज हे वेद आणि गीता आणि पुराण आमच्यासाठी पहिल्या इयत्तेचं पुस्तक असेल आणि हे आमच्यासाठी पहाड बनलं होतं. माहीत नाही वेदांमध्ये काय लिहिलं आहे. गीतेला आम्ही समजू शकलो नाही कारण यांनी अनुवाद चुकीचे केले. आणि पुराणांच्या रहस्याला ना हे समजू शकले ना समजावू शकले. ह्या दासावर कृपा केली परमेश्वर कबीर साहेबजींनी आणि हे सर्व ज्ञान आपल्या समक्ष प्रमाणासहित दासाने समोर आणून ठेवलं. आता परमात्म्याचे गुण वेदांमध्ये लिहिले आहेत. ते परमात्मा काय लीला करतात. वेद सांगतात की परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात. तिथून गती करून, म्हणजे वेगाने येऊन विजेसारख्या गतीने, विद्युतसारख्या गतीने चालत येतात, स्पीडने.
आणि इथे चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात. त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करवतात, त्यांना उपदेश देतात आणि ते कवीप्रमाणे आचरण करतात. कवींप्रमाणे जिथे कुठे जातात तिथे कवितेच्या रूपात आपल्या महिम्याचं ज्ञान सांगायला सुरुवात करतात. ते परमात्मा असतात आणि ते एका सुप्रसिद्ध कवीचीही पदवी प्राप्त करतात. पण ते असतात पूर्ण परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, जे वेद आम्हाला सांगतील की भगवान असा आहे, अशी लीला करतो, तर ज्या भगवानाच्या चरित्रात हे सर्व लिहिलेलं आपल्याला मिळतं की कोणत्या देवाने वेदांनुसार लीला केल्या आहेत, तर ही इज गॉड, तो परमात्मा आहे, बाकी कोणी भगवान नाहीये. तर पुण्यात्म्यांनो, आपल्याला थोडंसं वेदांशी परिचित करतो. पुण्यात्म्यांनो, ही कृपा केली परमेश्वराने. आज हे वेद, ही गीता आणि पुराण आमच्यासाठी पहिल्या इयत्तेचं पुस्तक असेल. हे आमच्यासाठी पर्वत बनलं होतं. माहीत नाही वेदांमध्ये काय लिहिलंय. गीतेला आपण समजू शकलो नाही कारण यांनी अनुवाद चुकीचे केले. आणि पुराणांच्या रहस्याला हे समजू शकले नाहीत ना समजावू शकले. ह्या दासावर कृपा केली परमेश्वर कबीर साहेबजींनी आणि हे सर्व ज्ञान आपल्या समक्ष प्रमाणासहित दासाने सिद्ध करून दाखवलं. आता परमात्म्याचे गुण वेदात लिहिले आहेत. ते परमात्मा काय लीला करतात? वेद सांगतात की परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधामात राहतात. तिथून गती करून म्हणजे स्पीडने, शीघ्रतेने, विजेच्या गतीने, बिजलीच्या गतीने खाली चालून येतात. आणि इथे चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात. त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करतात, उपदेश देतात आणि ते कवीसारखं आचरण करतात. कवींसारखं कुठे कुठे जाऊन कवितेतून आपल्या महिम्याचं ज्ञान सांगायला सुरुवात करतात. ते परमात्मा असतात आणि ते एका सुप्रसिद्ध कवीचीही पदवी प्राप्त करतात. परंतु ते असतात पूर्ण परमात्मा. आता पुण्यात्म्यांनो, जे वेद आम्हाला सांगतील की भगवान असा आहे, अशी लीला करतो, तर ज्या भगवानाच्या जीवनात हे सगळं लिहिलेलं आम्हाला मिळालं की कोणत्या भगवानाने वेदांनुसार लीला केलेल्या आहेत, तर ही इज गॉड, तो परमात्मा आहे, बाकी भगवान नाहीये. तर आपल्याला सर्वात आधी परमात्म्याला ओळखायचं आहे. आणि हे लक्षात आलं की हा भगवान आहे आणि त्याला प्राप्त करण्याची विधी कोणती आहे, ही त्याला प्राप्त करण्याची विधी आहे, तर सगळंच काम सोपं झालं आणि ही अडचण दूर होऊन जाते. मग ती भक्ती साधना करणंच फक्त बाकी राहतं. आत्तापर्यंत तर हा विश्वासच नव्हता की आपण जे करीत आहोत ते आपल्याला मोक्ष मिळवून देणार आहे की नाही. आणि जर आपण हे मानलंही असतं की आपण जी साधना करत होतो ती बरोबर आहे, पण दुसरं कोणी ज्ञान देऊ लागलं की आम्ही कन्फ्यूज होऊन जात होतो. त्याचं ज्ञान चांगलं वाटायचं की हो, असंही होऊ शकतं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 श्लोक 53 मध्ये म्हटलंय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी ह्या भ्रमित करणाऱ्या भिन्न भिन्न वचनांपासून दूर जाऊन एका परमात्म तत्वावर म्हणजे तत्वज्ञानावर स्थिर होऊन जाईल, तेव्हा तर तू योगाला प्राप्त होशील आणि तुझी भक्ती स्टार्ट होईल. नाहीतर कोणी काहीही बोलेल, तू डगमगू लागशील आणि सगळं गेलं बिघडून. मग तर पुण्यात्म्यांनो, ह्या दासाचा उद्देश आहे तुम्हाला निसंशय करू आणि तुमच्या मनात काही शंका राहू नये, तेव्हा तुम्ही या भक्तिरूपी सफरीवर निसंकोच चालू लागाल आणि जेवढी पावलं ठेवाल ती देवाकडे नेणारी असतील. कारण तो मार्ग आहे, कुमार्ग नाही, सुमार्ग आहे. त्या लक्ष्याकडे जात आहात आपण. आणि लक्ष्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही कितीही वेगाने चाललात
तरीही ती यात्रा व्यर्थ असते. तर हा भक्तीचा मार्ग आहे. जोपर्यंत आपल्याला हा मार्ग समजणार नाही, त्यावर चालतही आपण असलो तरी जर दिशा बरोबर नसेल तर व्यर्थ आहे. पुण्यात्म्यांनो, आजचं जे शुभ, ह्या वर्तमानात जो शुभ सोहळा चालू आहे तो कशासाठी आहे? ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हा तो शुभ दिवस आहे ज्या दिवशी परमात्मा आपल्या लीलेनुसार, आपल्या गुणांनुसार आपल्या निजधाम सतलोकातून चालत आले आणि लहर तारा तलाव इथल्या विकसित कमळपुष्पावर एक शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते, बनारसमध्ये, काशीमध्ये. तर पुण्यात्म्यांनो, आधी आपण आपल्या सद्ग्रंथांना पाहूयात. कबीर परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी प्रिय आत्मा, आपले दृढभक्त आदरणीय धर्मदास साहेबजींना सांगितलं होतं की धर्मदास, ये वेद मेरा भेद है, मैं मिलूं वेदन में नाही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. हे चारही वेद माझ्याच महिम्याचं गुणगान करतायत, परंतु मला प्राप्त करण्याची वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेचा विधी ह्या वेदांमध्ये वर्णित नाहीये. ते तर वेगळं सूक्ष्म वेदांमध्ये परमात्म्याने स्वतः येऊन वर्णन केलं आपल्या मुखकमलाने. त्या वेदात आहे हे ज्ञान. म्हणतायत कि जोन वेद से मैं मिलूं, जिस वेद से मैं मिलूं, ये वेद जानते नाही. आता वेद माझा भेद आहे. पुण्यात्म्यांनो, ही काही छोटी गोष्ट नाहीये. असं म्हणणं की वेद माझा भेद आहे 600 वर्षांपूर्वी म्हणणं, आणि मी गॉड आहे, मी भगवान आहे, मी सुप्रीम पॉवर आहे. हम ही अलग अल्लाह हैं, कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक धनी हमारा नाम कबीर. आदरणीय रामानंदजींना परमात्म्याने सांगितलं होतं कि सुन रामानंद राम हम, मैं बावन नरसिंह, गरीबदास कली कली, हमसे ही तेरे कृष्ण ये संग. फिर ए स्वामी सृष्टा में, परमेश्वर म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में और सृष्टि मेरे तीर, दास गरीब अधर बसूं मैं अवगत अलख कबीर. 600 वर्षांपूर्वी परमेश्वर म्हणाले होते की ए स्वामी, म्हणजे हे स्वामी रामानंदजी, मी सृष्टा आहे, साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे, आणि ए स्वामी सृष्टा में सृष्टि मेरे तीर, हे पूर्ण विश्व माझा आधार आहे. माझ्या वचनांच्या आधारे ते टिकलेलं आहे आणि आपापल्या स्थानावर ते चाललेलं आहे. आणि गरीबदास साहेबजींना ते परमात्मा भेटले होते. त्यांना सचलोक सचखंड दाखवून परत पाठवलं होतं. आपलं यथार्थ ज्ञान त्यांच्या हृदयात भरलं होतं. त्यांचा ज्ञानयोग उघडला होता. तर गरीबदास साहेबजी साक्ष देत आहेत की कबीर साहेबांनी असं म्हटलं होतं की ए स्वामी सृष्टा मैं सृष्टी हमारे तीर, और दास गरीब अधर बसूं वरती राहतो सतलोकामध्ये अवगत सत कबीर. आता वेद काय सांगतायत आणि कशी लीला भगवान करतात, वेद काय म्हणतायत? तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला ओळखणं आपल्याला खूप सोपं होईल आणि आपण डगमगणार नाही जर कुणी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा येऊन आपल्याशी चर्चा करू लागले. ते इथून हरूनच जातील या ज्ञानाबाबत. आता तुम्हाला दाखवतो. आणि इथं आचार्य आणि शंकराचार्यांची तर गोष्टच सोडा, यांना तर कख पण माहीत नाही या भक्तिमार्गाबद्दल. ABC पण जाणत नाही हे विश्वातील जेवढे धर्मगुरू आहेत ते. हे सर्व स्वतःही भ्रमित आहेत आणि जनतेचीही दिशाभूल करून देतात. आता पहा, हा ऋग्वेद मंडल नंबर 9 यातील 9व्या मंडळात आपल्याला दाखवतो ऋग्वेदाच्या. हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. ते परमात्मा कशी लीला करतात पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र नंबर 26 मध्ये काय सांगितलं आहे की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी
यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान म्हणजे भक्ती, करणारे यजमान म्हणजे भक्त, भक्तांसाठी परमात्मा. सर्व रस्त्यांना सुलभ करीत, त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, नाश करतो. आणि त्यांना पवित्र करीत, भक्तांना पवित्र करीत आणि आपल्या रूपाला सरळ करीत, तो कांतिमय परमात्मा. त्यांनी हा शब्द कवी, हे पहा इथे मूळ संस्कृतमध्ये काय लिहिले, कवीर अत्यो. हे कवीर अत्यो, आम्ही याला ब म्हणतो, वला आम्ही कबीर म्हणतो. हे यात कवीर लिहितात. जसं आम्ही वेदांना बेद म्हणतो, जसं आम्ही वेदांना बेद म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तशाच प्रकारे आम्ही कवीरला कबीर म्हणतो. तर यांनी इथे काय केले पहा परत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 श्लोक आपण 26 वाचतोय. तर यांनी काय केले की आपल्या रूपाला सरळ करत तो परमात्मा कांतिमय, त्यांनी हा कवी शब्द कवीर, कवीही करत विसर्ग लावत त्याचा अर्थ केला सर्वज्ञ. इथे लिहायला हवं होतं कवीर देव, लिहायला हवं होतं कवीर देव. आता कसं लिहायला हवं होतं त्यांनी, हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 20 मध्ये मंत्र नंबर 1 आहे. हे लिहिले की ते कवीर देव. हे पहा, हे कवीर देव वितये, कवीर देव वितये आव्यो. तर हे कबीर देव लिहायला हवं होतं, कबीर साहब. देव म्हणजे परमेश्वर. आता ही संकल्पना आपण स्पष्ट करूया आधी यजुर्वेदाने. एक पवित्र बुक आहे यजुर्वेद आणि याच्यावरती हा र लागलेला आहे. त्या रला दूर करून इथे जर विसर्ग लावला तरीही हा यजुर्वेदच बोध करवेल. जिथेही हे अक्षर लिहिलंय, जिथे यजू लिहिलं असेल तिथे हे यजुर्वेदच बोलावं लागेल, लिहावं लागेल, कारण हे यजुर्वेदाच्या विषयी परिभाषा आहे, त्याची डेफिनेशन आहे. पहा, डिस्क्रिप्शन आहे. हे महर्षी दयानंद सरस्वतीद्वाराही याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि हे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा याचा अनुवाद आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आपण याच्या 36व्या अध्यायात येऊया. हे पहा, हा यजुर्वेदाचा षट्त्रिशं म्हणजे 36वा अध्याय आहे. याच्या प्रथम मंत्रात आणि हे लिहिलंय की रुचम वाचम प्रपदे मनो यजुः. हा यजू शब्द लिहिलाय, यजू. आता याचा अनुवाद यांनी ठीक केलाय, इथे अर्थ ठीक लिहिलाय इथे यजूचा. ह्या यजूचा अर्थ यजुर्वेद लिहिला, हा अगदी बरोबर लिहिलाय. जर यजुर्वेद लिहिलं नसतं, ह्या शब्दाचा अर्थ केला असता तर हा अनुवाद व्यर्थ झाला असता, कारण इथे यजुर्वेदाचा महिमा ह्या मंत्रात सांगितलेला आहे. आणि यजुर्वेद न लिहिता आणि यजूचा काही वेगळाच अर्थ काढला असता भलताच, तर कसं समजलं असतं हा कोणाचा महिमा आहे. तर इथे यांना ह्या यजूला यजुर्वेद लिहावं लागलं. हे यजुर्वेद पुस्तकाविषयी आहे, जेव्हा की इथे फक्त यजू शब्द आहे. तर पुण्यात्म्यांनो, ठीक अशाच प्रकारे आम्ही ह्या वेदांमध्ये कवी जिथे लिहिलं आहे, कवी जसं हे कवी म्हणतात, आम्ही प्रसंगानुरूप त्याला कबीर देव म्हणावं लागेल. जिथे परमात्म्याचा महिमा चालू आहे तर तिथे कवीचा अर्थ कबीर देव असा घ्यावा लागेल. आणि जिथे काही कुणा काव्यकाराचा महिमा असेल तर तिथे तो काव्यकारच लिहिलं जाईल. अन्यथा कवीचा अर्थ सर्वज्ञ आहे आदी नाही करू शकत, कारण कोणीही कवी सर्वज्ञ नसतो.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रामेश्वर जाधव. आपण कुठून आलात? मुकाम पोस्ट बोडकेवाडी, तालुका मुळशी, डिस्ट्रिक्ट पुणे. आपला व्यवसाय काय आहे? मी कंपनीमध्ये जॉब करतो आहे, सिक्युरिटी गार्ड म्हणून आय टी कंपनीमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 मार्च 2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जे हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांची भक्ती करत होतो आम्ही. ब्रह्म विष्णू महेश, गणेश उत्सव, हनुमान उपास वगैरे पकडायचो. 5-5 दिवस उपास वगैरे पकडायचो आणि पाणी वगैरे टाकायचो. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली? आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या माहिती फेसबुकच्या माध्यमातून आम्ही पुस्तक बोलवले आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोणकोणते लाभ मिळालेत? लाभ तर खूप काही मिळाला सर. सर्वप्रथम तर आध्यात्मिक लाभ मिळाला आणि आमचं घर खूप काही नरकासारखं होतं पहिले. आमच्या घरात नशा वगैरे करत होतो, मांसबंदी, आणि घरामध्ये खूप काही कलेश आणि दुःखाचं खूप काही पहाड होतं पहिले. जसं आपण आता उल्लेख केला की घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं आणि नशा करत होते, तर यापूर्वी आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर कुठल्या प्रकारची नशा करत होतात का? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही खूप काही नशा करत होतो पहिले. मांसबंदी, पुडी, तंबाखू वगैरे खात जाय आणि घरामध्ये खूप काही आई वडिलांची खूप काही भांडणं होत जाय. जेव्हा संत रामपालजी महाराज शरणामध्ये आलो तेव्हा आमच्या घर एकदम स्वर्ग प्रमाण झाले. संत रामपालजी महाराजांकडे अशी काही जादू आहे का की ज्याच्यामुळे श्रद्धाळू त्यांचे नामस्मरण घेतल्यानंतर त्यांची जी नशा आहे ती आपोआपच सुटल्या जाते? संत रामपालजी महाराजांच्या वचनामध्ये एवढी शक्ती आहे की त्यांचे ज्ञान ऐकून ॲटोमॅटिकच माणूस नशा वगैरे सोडू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला काही अनुभव आलात का? या व्यतिरिक्त अनुभव तर खूप काही आला आहे. आमच्या भावाचं पोट खूप काही दुखत आहे. आमच्या भावाला मी सांगितलं की नामदीक्षा घ्याव्या संत रामपालजी महाराजाकडून, तुझं पोट दुखणं बरं होईल. त्याने नामदीक्षा घेतली. 2 दिवसातच भावाचं पोट बरं झालं. म्हणजे त्याला पहिले अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं. मग त्याचं पोट म्हणजे खूप काही दुखायचं. एवढं दवाखान्यामध्ये खूप काही दवाखाने केलं, कुठं काही बरं नाही झालं. पोट काही बरं नाही झालं. पुणेमध्ये देवा पाटील हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथं 15 दिवस भाऊ ॲडमिट होतं, पण फरक काही जाणवत नव्हतं. पैसा खूप काही लावलं, 2-2.5 लाख रुपये लावलं, पण फरक काही नाही. संत रामपालजी महाराजाकडून नामदीक्षा घेतली तेव्हापासून त्यांचं पोट बरं झाले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या भावाचे जे काही पोटाचा प्रॉब्लेम होता तो दूर झाला. मला असं विचारायचं आहे की ही जी पोटाची जो काय आजार होता आपल्या भावाला, तो किती वर्षापासून होता आणि आत्ताच्या कंडिशनला तो आजार नीट होऊन आज किती दिवस पालटले आहेत? सर, ते भावाच्या 8व्या वर्षापासून तो आजार होता, पण कोणत्याच हॉस्पिटलमध्ये त्या बिमारीची निदान नाही लागली. आता भावाचं वय आहे 20 वर्ष रनिंग आहे. किमान त्याला 12 वर्ष झाले तो रोग होता. संत रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेतली ते फक्त 1 वर्ष झाले. तेव्हापासून त्याला आता पोट त्याचं दुखत नाही, एकदम बरं आहे आता संत रामपालजी महाराजांच्या दयाने. सर, या व्यतिरिक्त आपल्याला व आपल्या कुटुंबाला आणखीन काही अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला का? याच्या व्यतिरिक्त मी नामदीक्षा घेतली, मला 1 वर्ष झाले. मग मी गावाकडे गेलो. आईवडिलाला सांगितलं त्यांना ज्ञान सांगितलं. पहिले घरामध्ये तर खूप काही दुःख होतं, कलेश होता. बाप खूप काही बापावर डाऊट धरायची की बा तू लोकांच्या बाईला बघतं. आईचं डाऊट तो होता, पण बाप तसा नव्हता. पण मग मी गेलो तेव्हा मी सांगितलं संत रामपालजी महाराजचं ज्ञान.
संत रामपालजी महाराजचं ज्ञान सांगितलं, दररोज टी व्हीवर लावायचो. संत रामपालजी महाराजच्या दयाने 2-3 दिवस ते सत्संग ऐकलं, पण त्याने पण नामदीक्षा घेतली, आमच्या आईवडिलांनी पण. तेव्हापासून आमच्या घरात चांगलं एकदम खूप काही स्वर्गासारखं आमचं घर झालं आहे. संत रामपालजी महाराज हे नियम पण देतो की तुम्ही परस्त्रीला बघितलं की हा पाप आहे. एक बहिणीच्या नजरेनं संत रामपालजी महाराज सांगतो की तुम्ही बहिणीच्या आणि मातेच्या नजरेनं बघा, असं संत रामपालजी महाराजची शिक आहे. त्याचप्रमाणे आम्ही तेच नियम आमच्या आचरणामध्ये आणतो आणि त्याच्या अनुसार आम्ही आता जगत आहोत. जसं की सर असे सांगत आहेत की संत रामपालजी महाराजांची शिकवणच आहे की परस्त्रीला मातेसमान किंबहुना बहिणीसमान, मुलीसमान बघणे आवश्यक आहे. आणि हा त्यांचा एक अतूट असा नियम आहे आणि त्या नियमानुसारच आज हे सर आणि त्यांचं कुटुंब भक्ती करत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरण जे नरकासारखं होतं आहे ते दूर होऊन आज ते आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भगतजन, जे श्रद्धाळू आज सत्संगाच्याद्वारे संत रामपालजी महाराजांचा जो आपला इंटरव्ह्यू आहे बघत आहेत, तर त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर नाही देऊ शकत. तुझ्या जीव श्री फक्त प्रार्थना करू शकतो की संत रामपालजी महाराजच्या कृपाने विविध चॅनलावर सत्संग येत असतो आणि सोशल मीडियावर खूप काही त्यांचे ज्ञानाचे प्रचार आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान बघू शकता किंवा पुस्तक पण बोलू शकता आणि संत रामपालजी महाराजचं ज्ञान ऐकून तुम्ही तुमचं अनमोल जीवन सफल बनवू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे, जो प्रचार आहे, तो आज सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जोरात चालू आहे. जसं तुम्ही सांगत आहात की फेसबुक, ट्विटर, त्याचप्रमाणे यूट्यूब या सर्व सोशल मीडियावर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान साधकाला बघावयास मिळू शकतो. आणि त्या अनुषंगाने जर साधकाने ते ज्ञान ग्रहण केलं आणि हे ज्ञान त्या साधकाला पटत असेल, तर त्या साधकाला नामदीक्षा घ्यावयाची असे वाटत असेल, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजच्या कृपेने जगात विविध चॅनलावर संत रामपालजी महाराजचे सत्संग येत आहे. त्या पट्टीवर नंबर येत असतो, फ्लॅश होत असतो. त्या नंबरवर तुम्ही जवळच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्रावर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे सत्संग प्रसारित होतात तिथे काही नंबर फ्लॅश होतात आणि त्या नंबरवर आपण संपर्क साधला तर आपल्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा माहिती मिळते आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर या प्रक्रियेला, या नामदानाच्या प्रक्रियेला संत रामपालजी महाराजांकडनं किती चार्ज घेतला जातो? संत रामपालजी महाराजच्या दयाने निःशुल्क नामदीक्षा तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला ते नामदीक्षा घेण्यासाठी जे सामग्री आहे, जसं अमृत जल, रक्षासूत्र, हे तुम्हाला निःशुल्क फ्रीमध्ये देतो. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.